नमस्कार दर्शक हो, नियमितपणे आपण उजनी धरणाची अपडेट घेत आहोत. उजनी धरणाची अपडेट आजची घेण्या अगोदर आपणास एक विनंती आहे, अजूनपर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व मिळवत रहा पुढील सर्व जिल्हाभरातील ताज्या व नवनवीन अपडेट. गेल्या 3-4 दिवसापासून पुणे जिल्हा घाटमाता परिसरात होत असलेला पाऊस, त्याचा परिणाम बंड गार्डनचा विसर्ग वाढलेला आहे, दौंडचा विसर्ग वाढलेला आहे. असा दौंडमधून उजनी धरणामध्ये आज किती आवक येत आहे सकाळी ते आपण पाहणार आहोत. परंतु पुणे जिल्ह्यातील सर्वच धरणे भरू लागल्याने, पूर्ण क्षमतेने भरत असल्याने सर्व धरणातून पाणी सोडलेले आहे. तर भीमा प्रशासनाने सर्व नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. या पाण्याच्या सोडलेल्या विसर्गामध्ये कधीही बदल होऊ शकतो, पाणी कमी अथवा जादा होऊ शकतो असे परिपत्रक भीमा प्रशासनाने काढलेले आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी काळजी घेण्याची विशेषतः गरज आहे. दौंडकडून येणारी आवक काल सकाळी 6 वाजता 34,233 क्युसेक्स, तर काल सायंकाळी 6 वाजता 41,608 क्युसेक्स होती. तर आज ती 44,808 क्युसेक्स आहे. भीमा नदी पात्रातून कालपासून पाणी टप्प्याटप्प्याने वाढवण्यात आले होते, मात्र आता भीमा नदी पात्रातून सोडलेला विसर्ग हा काल सायंकाळी काल दुपारपासून 50,000 क्युसेक्स सोडलेला होता, तोच विसर्ग 50,000 क्युसेक्सच आहे. तर वीज निर्मितीसाठी सोडण्यात येणारा 1,600 क्युसेकचा विसर्ग असा मिळून 50,000 अधिक 1,600 असा 51,600 क्युसेक्सचा विसर्ग भीमा नदीपात्रात मिसळत आहे. वीज निर्मितीसाठी 1,600 क्युसेक्स, सीनामाडा योजनेसाठी 180 क्युसेक्स, दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी 80 क्युसेक्स, बोगदा 400 क्युसेक्स, तर कॅनल 1100 क्युसेक्स आहे. तर धरणाची टक्केवारी आज सकाळची 97.13 आहे. पाणीसाठा 115.70 TMC झालेला आहे. तर यातील उपयुक्त पाणीसाठा 52.04 TMC आहे. धरणात जेवढे पाणी येत आहे तेवढेच पाणी सोडले असल्याच्या कारणाने उजनीची टक्केवारी व पाणीसाठा स्थिर असल्याचे आढळून येत आहे. या पुढीलही ताज्या अपडेट्ससाठी आपण ATN मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच वीर धरणातून काल सायंकाळपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार 14 ते 15 हजाराचा विसर्ग येत होता, मात्र वीर धरणाची टक्केवारी वाढत असल्याने तिथूनही पाणी सोडण्यास सुरुवात झालेली आहे. हे दोन्ही भीमा व नीरा असे एकत्र पाणी नीरा नरसिंहपूर येथील संगमातून एकत्र होऊन पंढरपूरच्या दिशेने येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या सर्व नागरिकांनी विशेषतः काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केलेले आहे.